आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पोषण आहाराचे काम बंद झाल्याने महिलेचे विष प्राशन, प्रकृती गंभीर, आंदोलनकर्त्या महिलांचा सामूहिक विष प्राशनाचा इशारा। नांदगाव येथील सावित्रीबाई कन्या विद्यालयात शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या शिवकन्या म्हणून परिचित असलेल्या संगीता सोनवणे व इतर महिला अनेक वर्षांपासून नांदगाव येथील कन्या विद्यालयात पोषण आहार शिजविण्याचे काम करत होत्या। मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे पोषण आहाराचे काम बंद करण्यात आल्याने संबंधित महिलांवर उपासमारीची वेळ आली। त्यामुळे हे काम पुन्हा नियमितपणे देण्यात यावे या मागणीसाठी महिलांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते। मात्र निवेदनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत महिलांनी नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आत्मदहनाचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर 17 जून रोजी संगीता सोनवणे व इतर महिलांनी आंदोलन छेडले। यावेळी पोषण आहाराच्या कामाबाबत शासकीय अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या संगीता सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायरीवर सर्वांसमक्ष विषारी औषधांचे प्राशन केले। हा प्रकार घडताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली। उपस्थित आंदोलनकर्त्या महिला व नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मोठी तारांबळ उडाली। अखेर पोलिसांच्या वाहनातून संगीता सोनवणे यांना नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले। दरम्यान संगीता सोनवणे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आंदोलनात सहभागी इतर महिलांनीही तीव्र भूमिका घेतली आहे। संगीता सोनवणे यांचे काही बरे वाईट झाल्यास आम्ही देखील विष प्राशन करू असा इशारा उपोषणकर्त्या महिलांनी दिलाय। त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधित महिलांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नांदगाव येथील सावित्रीबाई कन्या विद्यालयातील पोषण आहार शिजविणाऱ्या शिवकन्या संगीता सोनवणे यांचे काम बंद झाल्याने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलनादरम्यान विषप्राशन केल्याची घटना 17 जून रोजी घडली। प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले असून त्यांच्या काही बरे वाईट झाल्यास आम्हीही विषप्राशन करू असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।